तेच इंदोरीच्या पार्टीचा मला आपण परत आज घेऊन चाललोय. आता आपण चाललोय गोडाऊनला. चला जाऊ आपण आता. लिफ्ट आली बघा, 3ऱ्या मजल्यावर आले. आता आपण आता जाणार आहे. गाडी इकडे जरा थोडीशी पुसू आणि मग निघू पुढं. चला निघालोय, आलोय आपण लिफ्ट मध्ये. आता 5व्या मजल्यावर आपण आता चालली लिफ्ट खाली. चला जाऊ आता. KCR विचित्र आले त्या आज परत हिंदोडीवाल्या पार्टीचा मला. चलो काम कर नाही का. तर मित्रांनो आता आपण आलोय खाली गाडी पशी. चला थोडीशी मागे घेऊ गाडी, जरा पुसू आपण जरा गाडी, थोडीशी क्लीन करू आपण निघू. चला अरे अरे गाडी काही करतोय. तर अशा प्रकारे गाडीची सफाई केली का आपण डायरेक्ट निघायचं. थोडस आपल्या गाडीवर जरा ऑइल सांडल्यावर त्यामुळे जरा चिकीट झाले. जर ते गाडी तुम्ही पण गाडी पुसूनच घराच्या बाहेर निघा. थोडासा हात मारत जावा गाडीवर. तरच गाडी बाहेर काढा. इथे काढू नका. तुम्ही पण बाहेर बसा, गाडीचं पण घरात बसू. कपडा मारून बाहेर निघलं कसं रे, गाडी चालायला बरं वाटतं. गाडी जरा स्वच्छता असल्यावर जरा गाडी जरा स्वच्छ असली कसं बरं वाटतं माणसं. किती जर बडा तरी आपण पहिला कपडा मारायचा. तर मित्रांनो आता आपण चाललोय परत गोडाऊनला. परत त्या पार्टीचा माल घेऊन चाललोय. हिंदोडीवाल्या पार्टीचा बघितलं तो पार्टीचा माल घेऊन चाललोय आपण. आता चाललो आपण गोडाऊनला. कालचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तू जरा कमेंट करून सांगा. सकाळी अपलोड केलाय मी. तू जरा सांगा कमेंटमध्ये. जरा सांगत जावं. तुम्ही कमेंटच करत नाही नुसते बघता आणि सबस्क्राईब पण करत नाही नुसते बघता. आपल्याला सबस्क्राईब पण पाहिजे आहेत आपल्याला जास्तीत जास्त. सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण. आपल्याला इकडं परत एक पोरगी दिसलेली आहे. तर थोडीशी चोरी छुपे दाखव जरा, कारण तिची इलेक्ट्रिक गाडी आहे त्यामुळे ती काही पळत राहिली नाही. काच खाली आहे ना, ती इलेक्ट्रिक गाडी आहे त्यामुळे गाडी काही पळत नाही राहिली. सांग दिसायला इकडे काम कशा वाटल्या तुम्हाला कोणी सांगा. कोणाला आवडल्या. सगळ्या ओळखीच्या होत्या त्या लग्नाचं मागणी करून सांगा लवकर. तर मित्रांनो आता आपण चाललोय गोडाऊनला. स्थानाला फिरली करत त्यानंतर आपण पुढे जाणार आहे. गाडी जोड करून डायरेक्ट परत जाणार आहे आपण हिंजोडीला. कसं स्थानाला फिरी करत जाणार आहे गोडाऊनला. गोडाऊनला म्हणतो हिंजोडीला. ते माल खाली झाला आपण रिलॅक्स मध्ये झोपून घ्यायचं. तर वे मागे इरटिका आलं सर हो मागं. तर काय ऐकतो तर असताना आपण रायडिंग करत आहोत. याची केस तुर्यावर उभं राहिले ना, तो कसं रायडिंग करत चाललंय तसं आपण रायडिंग करत आहोत. मामा आज काहीतरी बोला 7 करोड खायला विचार नाही करायचा. कुठं बी जायचं विचार न करताच वाढले होणार. त्याला जाऊ का करायला वेळ लागतो नाही. आज मी उशिरा झोपलो. काल झोपलो तुम्ही पार्टी घाल. तर मित्रांनो आता आपण चाललोय वाघोलीची पार्टी भरली एक्सपी इंडिया ट्रान्सपोर्टहून. आता आपण भरलं वाघोलीचं लोड खाली करायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो आता तिथनं यायचंय परत ती चिंबई भाटाला अवजा ट्रान्सपोर्टचा माल घेऊन जायचा आपल्याला. कुठे जायचं असं तुम्ही सांगा. खेडबनसरला तिकडे जायचं आपल्याला. खेडबनसरला तर आपल्याला तिकडे कॅनल पण आहे. पळायला भरपूर सारे स्पॉट आहेत. हा अशा प्रकारे मध्ये आणि इकडे काय दाखवत आहे ती माहिती नाही. तर आपण आलो आता आळंदी गावात आलो आपण. आता इकडे इथून राईट मारले की डायरेक्ट आळंदीच्या याच्याकडं बीचकडं मंदिराकडं आपल्याला जायचं सरळ. तर हा आपला जातो आळंदी फाट्याला रोड. इकडे घाट सेक्शन लागतं. लेफ्ट मारलं की डायरेक्ट घाट सेक्शन फाट्यावर निघतं डायरेक्ट. तर आपल्याला जायचं इथून सरळ. तुम्ही कमेंट करून सांगा तर कोण आळंदीत आलेलं आहे. पट सांगा. तर आपण अशा प्रकारे इरटिकावाल्याला अडवलेलं आहे. डायरेक्टली तो सहाणा बनवत होता. डायरेक्टली आपल्या आडवी घालत होता. तर आपण त्याला चालकपणा न करून देता आपण त्याच्या पुढे चालकपणा केलाय. तर त्याची गाडी अडवली, आपण आपली गाडी घातली. म्हणजे बघा माझ्याकडे किती डोकं आहे. सुंदर घेऊ आपण आलो आता आळंदीतून आपल्याला जायचं वाघोली. तर तुम्ही म्हणत असता मित्रांनो, तुम्ही याड्यावाने असं काय फिरताय तुम्ही म्हणत असतात चिंबई फाट्याहून डायरेक्ट तुम्ही म्हणतात की डायरेक्ट नाशिक फाट्याहून दापुडी पुढून खडकी
येरडा असं जायचं. तर तसं नाही मित्रांनो, आपल्याला प्रॉपर वाघोलीतनं जायचं. वाघोलीच्या थोडंसं पुढं जायचं. आपल्याला इथनं जातो आपण लोणीकंदला निघतो. लोणीकंदमधनं राईट मारला नगर हायवेला की तिथं आपल्याला 1.5 किलोमीटरवर जायचं आहे. त्यामुळं आपण इकडनं चाललो. नाही तर तुम्ही म्हणता तिकडनं जवळ होतं, एवढ्या लांब नका चाललं. तर असं नाही, आपण गर्दीमुळं पण आणि जरा इकडून जवळ एवढं हे पण आहे, जवळ पण आहे जरा, म्हणून आपण इकडून चाललो. काय झालं काय माहिती त्याला, या डावाने करतोय, डोकं जोडून घेतोय. पण काय करतोय तू, पण काय करतोय. तर मित्रांनो, आता या पार्टीचा जरा प्रॉब्लेम झाला. तर गाडी खाली नाही झाली. तर पीओचा जरा प्रॉब्लेम झाला होता, जरा गाडी खाली नाही झाली. तर चला हा माल पण आपण खाली करू. तर आपण दुसऱ्या अवजवाचा माल घेऊ आणि जाऊ मंचरला. तर बघू आज लय उशीर झाला तसं म्हणायला गेलं तर 1-1.5 तास आमचं तिथे गेला. त्यामुळे आता वाजले 2:30 वाजले. तिकडे आता मंचरला जायचं, इथून गाडी लोड करायची, मंचरला जायचं. मित्रांनो, आता आपण आवाजाचा माल लोड केलेला आहे आणि XPचा पण माल खाली केलेला आहे. तर आपण आता चाललेलो आहे, आपल्याला जायचं आहे राजगुरुनगरच्या थोडंसं पुढं. राजगुरुनगरच्या थोडंसं पुढं जायचं आहे. आणि आपण इथे झेरॉक्स दुकान बघतोय, झेरॉक्स दुकान दिसतंय ना. चला जाऊ, दाखव जरा रोड वेडी. आपण आलोय कोणती कंपनी, दुधाची कंपनी आहे आपल्या मंचरला. आपल्याला गाडी खाली करायची. तर मित्रांनो, आता आपली गाडी झाली खाली. आता आपण चाललोय रिटर्न आहे आता खेडमध्ये. चाललोय आता आपण घरी. चाकणच्या अलीकडे थोडंसं. तर आपल्या गाडीला झाला होता कंपनीत थोडासा प्रॉब्लेम, गाडी स्टार्टर पकडत नव्हती. BS6 गाड्यांचा हाच प्रॉब्लेम आहे थोडासा, की आपल्याला हात लावता येत नाही. थोडंसं एवढं हे झालं की गाडीच्या थोड्याशा वायरिंग हलवल्या. वायरमॅनला फोन लावला होता. वायरमॅन म्हणला की वायरिंगचा प्रॉब्लेम आलाय. वायरिंग थोडासा हात लावला तर गाडी लगेच चालू झाली. 1 तास आम्ही चालू करत होतो, चालू नाही आली. इकडे बघू शकता तुम्ही, चेक लाईट पण लागलेली आहे सध्याला गाडी. चेक लाईट इकडे लेफ्ट साईडला चेक लाईट पण लागलेली आहे. आपल्याला उद्या पहिली गाडी गॅरेजला दाखवायला लागेल. त्यानंतर आपल्याला पुढचं काम स्टार्ट करायला लागेल. तर आज तुम्ही बघितलं असं पहिल्यावाल्या पार्टीचा मला आपण रिटर्न आणला. दुसरं डिलिव्हरी झाली. तर आपल्याला आता ती पण डिलिव्हरी झाल्याच्या